शिवजयंती आणि शिवविचार घेऊन राजाबाई केन्नी आणि रसिकाताईंची शिवसेवा सुरू आहे। अलिबाग तालुक्यातील हेमनगर येथील शिवनेरी सेवाभावी संस्थेच्या शिवजयंतीला 25 वर्ष झाली। यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष या दिनाचे औचित्य साधून आमदार महेंद्र शेठ दळवी, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाबाई केन्नी व उपसरपंच रसिकाताई केन्नी आणि मान्यवर ग्रामस्थांच्या उपस्थितीत शिवजयंती निमित्त गुरुवार दिनांक 28 मार्च रोजी शिवपुतळ्याचे पूजन झाले। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा हेमनगरमधील दिमाग कायम होता। यावेळी कोल्हापूर येथील आखाड्यातील मुलामुलींनी शिवकालीन कला सादर केली। ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। 25 वर्षाच्या प्रवासात सेवाभावी उपक्रम राबवताना जिल्हा प्रमुख राजाबाई केन्नी यांच्या समोर अनेक चढउतार आले, पण राजा हा राजाच राहिला, असे गौरवपूर्ण उद्गार आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी काढले। शिवप्रेमी जनतेच्या सहकार्यातून 25 वर्ष शिवजयंती साजरी करण्यात येत असून पुढेही अखंडपणे शिवजयंती साजरी करण्यात येईल, असे राजाबाई केन्नी यांनी सांगितले। शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्थेच्या वतीने शिवजयंतीचा कार्यक्रम रौप्य महोत्सव वर्ष आम्ही सर्व साजरे करत आहोत। या गावातील, या विभागातील आणि सर्व तालुक्यातील शिवप्रेमी जनतेने गेल्या 25 वर्ष जी साथ दिली आणि त्यामुळेच आजचा 25वा रौप्य महोत्सव साजरा करण्याचा योग आलेला आहे। याच्या पुढे सुद्धा शिवजयंतीचा अखंडपणे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा आम्ही प्रयत्न करू। आमचे आदरणीय नेते, आमचे प्रेरणास्थान महेंद्र शेठ दळवी यांच्या पाठिंब्यामुळे गेल्या 25 वर्षापासून आजचा हे शिवजयंतीचा कार्यक्रम आम्ही पार पडत आहोत। महाराजांच्या जयंतीच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय राजा केन्नी यांच्या माध्यमातून आज 25 वर्ष या ठिकाणी शिवजयंती उत्सव हेमनगर या ठिकाणी साजरा केला जातो। सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने याचा उगम झाला असं मी निश्चित सांगेन। पण सलग 25 वर्ष खऱ्या अर्थाने महाराजांची जयंती साजरी करून विविध कार्यक्रमाच्या द्वारे लोकांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी सन्मान केला जातो। त्याचा निश्चित आनंद आहे। एक कार्यरत असा त्याचा प्रवास आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांच्या वतीने राजाला देखील मनापासून शुभेच्छा देऊया। संध्याकाळी कार्यक्रमानिमित्त मी माझं भाष्य निश्चित करेन, पण छोटेखानी बोलत असताना आपल्या प्रश्नाला उत्तर देत असताना गेले 25 वर्षाच्या प्रवासामध्ये अनेक उतार चढाव आले, पण राजा राहिला तेवढं निश्चित। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पेन। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।